तर कालच्या भागात आपण बघितलं होतं, तो सीटला टेकून सीट बेल्ट लावा, तिला डोळ्यानेच इशारा करत बस म्हणाला. दार उघडा ना. ती थोडं मागे जात दाराला हात लावत म्हणाली. तसं तो गोंधळून मागे बघून तिच्याकडे रागाने बघू लागला. ही मागे आणि मी पुढे. लगेच मनात आलं, मागच्या वेळी गावात त्याच्या गाडीत बसली तेव्हा त्याने मागे हात घेत आतून डोअर ओपन केला होता, म्हणून आत्ता पण ओपन करेल वाटलं, म्हणून ती वाट बघत होती. तर आता पुढे बघूया. त्याने दाताखाली ओठ दाबला आणि पुढे झुकत त्याच्या समोरचा डोअर ओपन करत त्याला थोडा जोर लावत ढकलला. तिच्या अपोजिट साईडचा पुढचा दरवाजा उघडला, म्हणून ती त्या साईडला बघू लागली. तुम्ही बटन चुकीचं दाबलं. ती मागच्या दरवाजाकडे उभी राहून तिची बगळ्यासारखी मान पुढच्या विंडोजवळ झुकवत हळूच म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे रोखून पाहिले आणि ती त्याच्या डोळ्यात प्रश्नार्थी नजरेने बघत होती. बिचारीला माहीतच नव्हते की तो आपल्यावर चिडलेला आहे. तिला फक्त त्याला थँक्यू कसं म्हणायचं हेच डोक्यात होतं. पण आत्ता गाडीचं तिकडचं डोअर उघडलं तर बिचारीची काय चूक आहे. तिला एवढं तर माहीत झालं होतं की आतून ड्रायव्हरच्या सीट बाजूला बटन असतात आणि ते बटन दाबलं की ओपन होतं. मागचं लॉक ओपन झालं नव्हतं, म्हणून तिला असं वाटलं की त्याने चुकीचं बटन दाबलं. मी बटन बरोबरच दाबले आहे. पुढच्या सीटवर येऊन बस. मी तुझा ड्रायव्हर नाही आहे. तू मागे जाऊन बसणार आणि मी पुढे बसून गाडी चालवणार. त्याने रागात नकारार्थी मान हलवत तिच्याकडे न बघता उत्तर देत गाडी स्टार्ट केली. मी कधी तुम्हाला म्हटलं तुम्ही ड्रायव्हर आहात? ती चिडून दोन्ही हात कमरेवर ठेवत त्याच्या समोरच्या विंडोजवळ येत चिडून म्हणाली. त्याचा चुकीचा आरोप सहन झाला नाही. लगेच झाशीची राणी तलवार घेऊन तयार. तसं त्याने मान फिरवत हलकेच पापण्या वर करत तिच्या कमरेवरच्या हातापासून ते तिच्या चेहऱ्यापर्यंत नजर फिरवली. इतका वेळ घाबरलेली अवंती होती आणि आत्ता आधीची झाशीची राणी झालेली अवंती दिसू लागली. किंचित नाक फुगवून कणखर आवाज बाहेर पडला होता. कम. त्याने ओठावर मंद हसू आणत डोळ्याने इशारा करत बसायला सांगितलं. मी ते मागे बसते ना. त्याने त्याच्या शेजारी बसायला सांगितलं. तसं ती हळू आवाजात तोंडातल्या तोंडात बोलत समोर आलेली केस मागे घेत इकडे तिकडे बघू लागली. त्याच्या शेजारी बसून जायचं म्हणून मन तयार होत नव्हतं. ओके, मागे बस. जेव्हा मी गाडी चालवत असेल, माझ्या समोरची सीट रिकामी असेल आणि कोणाला तू मागे दिसली तर मला तुझा ड्रायव्हर समजतील. तुला चालेल का? तुला आवडेल का? तो त्याचं हसू दाबत चेहऱ्यावर सिरियस भावानं तिला समजावत म्हणाला. तशी ती विचारात पडली. तिच्या भावना कळत होता. गावातलं वातावरण आणि इथलं वातावरण लगेच तिच्या अंगवळणी पडणार नाही. मला एक बोलायचं होतं. तिला काहीतरी आठवलं. लगेच ती पटकन त्याच्या थोडी जवळ येत झुकली. अचानक जवळ आल्याने तो लगेच त्याची मान किंचित मागे घेत वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. तिच्या जवळ येणं त्याचे श्वास त्याच्या कंट्रोलमध्ये होत नव्हते. अंगावर रोमांच उभे राहत होते. नवीन फुललेल्या प्रीतीचा स्पर्श त्याला वेड लावून जात होता. हे वेट, आपण आतमध्ये बसून बोलू. मागून गाडीचा हॉर्न त्याला ऐकू आला. तसं तो मिररमध्ये बघत म्हणाला. तिनेही मागे पाहिलं तर एक गाडी सुसाट वेगाने त्यांच्या दिशेने येत होती. गाडीचा वेग बघून तिचे डोळेच मोठे झाले. ती पळतच पुढून येत उघडलेला दरवाजा बघून पटकन येऊन बसली. ती बसली आणि मागून येणारी गाडी फास्ट ती जिथे उभी होती त्या जागेवर वाऱ्यासारखी पुढे निघूनही गेली. काय बाई, कोणाला तर दम धीरच नाही. किती फास्ट गाडी चालवतात. ती ओढणीने तिचा चेहरा पुसत त्या गाडीला बघत म्हणाली आणि तो स्टेअरिंगवर त्याचा एक कोपरा टच करून तिच्याकडेच बघत होता. तिची भाषा एवढी त्याला आवडत नव्हती, पण ती बोलताना जे नाकतोंड करून खमक्या आवाजात बोलत होती ना, ते मनाला भुरळ पाडून जात होते. ती ओढणीने चेहरा पुसत पूर्ण गाडीवर नजर टाकतच तिच्यावर पडली. तसं त्याने लगेच नजर फिरवून घेतली. ती दोन्ही भुवया जुळवत एक नजर त्याला बघून ओढणी नीट करत तिच्या साईडच्या विंडोने बाहेर बघू लागली. त्याचं बघणं तिला कसं तरीच झालं. अचानक अंगावर सरसरून काटा येऊन गेला होता. आज त्याची नजर तिला वेगळी का जाणवत आहे म्हणून मनाला प्रश्न पडला. त्यामुळे पोटात एक खळबळच उडाली होती. ती का होत आहे कळत नव्हतं, पण मनातून थोडीशी हलकीशी भीती वाटत होती. अचानक त्याची सावली तिला स्वतःवर आल्यासारखी वाटली आणि जीवाचं पाणी पाणी होऊ लागलं. तिने ओढणीचं टोक हातात घट्ट पकडून ठेवलं आणि आपण पुढे का बसलो म्हणून स्वतःचाच राग येऊ लागला. मान फिरवून त्याला बघायचं धाडससुद्धा होत नव्हते. इतकी आतून घाबरून गेली होती. पहिल्यांदा तिला त्याची भीती वाटली होती. हा नेमका काय करतो आणि असं कसं आपल्या जवळ येऊ शकतो म्हणून रागाने लालबुंद होऊ लागली. ओ काय? ती अडखळत श्वास घेत मागे सीटला रेलून बोलतच होती की तो तिच्या पुढे झुकून डोअर पुन्हा ओपन करू जोरात ओढत सीट बेल्ट पण घेऊन मागे होत तिच्याकडे भुवया आकसून बघू लागला. तशी ती श्वास रोखून पापण्यांची उघडझाप करून त्याला बोलू लागली. काय? त्याने त्याची नजर बारीक करून ओढलेला सीट बेल्ट लावला, कारण
तिच्या बोलण्यातला टोन ओळखून घेतला होता. माणसं ओळखण्याची टॅक्ट त्याला चांगली जमत होती. हां, ते तुम्हाला सांगता येत नाही का? मी नीट लावला असता ना? ती श्वास घेत तिला लावलेला सीट बेल्ट बघत नीट करत म्हणाली. सीट बेल्ट लावल्यामुळे तिला कोणीतरी बांधल्यासारखी फिलिंग होऊ लागली, म्हणून त्या सीट बेल्टला ती वैतागून बघू लागली. त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि नकारार्थी मान हलवत एक नजर तिला बघून गालात हसत गाडी स्टार्ट केली. ती शेजारी बसली आहे ती फिलिंग खूप स्पेशल वाटत होती. त्यात तिच्या चेहऱ्यावरचे वैतागलेले एक्सप्रेशन खूपच सुंदर दिसत होते. कुठल्याही अवतारात तिचं वेगळंच रूप त्याच्या मनाला भुरळ घालत होते. मोबाईल चार्ज कर. त्याने समोर बघत तिच्या समोर वायर धरली. मोबाईलचं चार्जर बघून तिच्या डोळ्यात चमक आली. तिने पटकन खांद्यावर अडकवलेली पर्स तिच्या मांडीवर ठेवली आणि त्यातून तिचा मोबाईल काढला. तिने तिच्या मोबाईलला चार्जिंग पिन लावली आणि मोबाईल चालू होण्याची वाट बघू लागली. गाडीत फक्त शांतता होती. त्याच्याशी काय बोलावं तिला तर काही कळत नव्हतं. अवघडून गेली होती. कधी एकदा घर येतं असं झालं होतं. ही अवंतिना माझा जीव खायला आली का असं वाटायला लागलं आहे. सकाळी गेली आहे, आत्ता 8 वाजून गेले. साधं फोन करून सांगता येत नाही का? अडाणी कुठली. हेमा चिडून तिला फोन बडबड करू लागली. सकाळपासून तिचा एक कॉल नाही. आत्ता रात्र झाली तरी अजून तिचा पत्ता नाही. अगं पण तुला डोकं नाही का? ती बोलली तर तिला लगेच पाठवून दिले. कोणासोबत जात आहे? तिचा नंबर वगैरे घेऊन ठेवायचा ना. अमित तिला ओरडत म्हणाला. दोघे बाहेरून नुकतेच घरी आले होते. अवंती आलेली दिसली नाही तर लगेच हेमाने तिला कॉल लावला, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. माझा काय दोष? तिला तर मी जाऊच नको बोलले होते, पण तिला जायचं होतं म्हणून जा बोलले. गाडी घेऊन जा बोलले तर नको बोलली. माझी फ्रेंड आहे, तिच्या गाडीवर फिरून येते. ती मला इथे सोडून जाईल. आत्ता तिला मी दाबून तर ठेवू शकत नाही ना. परत बोलेल मला इथे नोकर म्हणून आणलं आहे का? साधं घराच्या बाहेरसुद्धा जाऊ देत नाही. हेमा म्हणाली. अगं ते सगळं ठीक आहे, पण ती कोणासोबत जात आहे ते तरी विचारायचं ना. त्या मुलीचा नंबर घेता येत नाही का? ती गावातून आली आहे, पण तूच अडाणी आहे. अमित चिडून बोलत फोन लावत बाहेर निघून गेला. हेमाने डोळे प्रेस करून घेतले. तुला वाटत नाही का मी माझं काम सोडून फक्त तुला शोधायला आलो होतो तर एक साधा थँक्यू बोलू? गाडीतली शांतता तो भंग करत तिला ॲटिट्यूड दाखवत म्हणाला, कारण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तिला आपल्यासोबत अवघडल्यासारखं वाटत आहे हे जाणून येत होतं. तसं तिने मानेला झटका देऊन त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिले. रागवला होता ना? म्हणजे त्याचा वेळ वाया गेला हे तो बोलून दाखवत आहे का? थँक्यू, तुम्ही मदत केली म्हणून. मी सापडलेच नसते. आत्तापर्यंत मी त्या बीचवर रडत बसले असते. तुम्ही शोधायला तुमचा किमती वेळ माझ्यासाठी घालवला त्यासाठी मनापासून धन्यवाद. ती दात घट्ट एकमेकांवर घासून हसून म्हणाली. तसं तो पुढे बघतच हलका हसला. तिचा नाटकी आवाज ऐकून छान वाटलं. तसंही तुम्ही मदत केली नसती तर मी बरोबर घरी पोहोचले असते. केला होता ना तुम्हाला फोन. फक्त तिथून मला ॲड्रेस जरी कळाला असता तर तेच खूप होते. ती पण त्याला ॲटिट्यूड दाखवत नाक मुरडत म्हणाली. अवंती ही मुंबई आहे. इथे जपून राहत जा. दरवेळी लक साथ देत नसते. ह्यापुढे तर तू घराच्या बाहेर एकटी पडायचं नाही. गाडी ड्रायव्हर सोबत घेऊनच निघायचं. तो ऑर्डर देत मोठ्या आवाजात म्हणाला. तुमचा आवाज जरा खाली करा. मला कोणी ऑर्डर दिलेले आवडत नाही. एकदा काय रस्ता चुकले तर सारखे चुकणार आहे का? जास्त बोलावून दाखवू नका. ती हाताची घडी घालून गाल फुगवून म्हणाली. तुला ऑर्डर देत नाही आहे, फक्त तुझ्या सेफ्टीसाठी सांगत आहे. तो शांत आवाजात गालातल्या गालात हसत किंचितच वाकून तिच्या चेहऱ्याला बघून पुन्हा समोर बघत म्हणाला. तिचं गाल फुगवून बोलणं त्याच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले. तिने तिरक्या नजरेने त्याला पाहिलं आणि पुन्हा ओठांवर येणारा हसू दाबत समोर बघू लागली. मनाला आवडलं होतं. तो आपली काळजी करत आहे, पण चेहऱ्यावर दाखवलं नाही. का म्हणून दाखव? वेळ वाया गेला ना. त्यानेही पुढे काही तिला भाषण दिलं नाही. काही बोलले की उलटी नावं घेऊनच जायचं आहे तर सांगून काय फायदा. ते मी काय म्हणत होते? तिच्या पुन्हा लक्षात आलं. तसं ती त्याच्याकडे वळून एक पाय सीटवर फोल्ड करत त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने एक नजर तिच्या पायाला बघून मनात सुस्कारा सोडत समोर पाहिलं. असा बेशिस्तपणा त्याला बिलकुल आवडत नव्हता. तिचं असं काही नाजूक वागणं नव्हतंच ना. ते मी म्हणजे घरी कोणाला सांगू नका. हेमाताईला कळालं तर माझ्या घरी कळेल आणि घरी कळालं तर मला आबा परत कुठेच जाऊ देणार नाही, ती विनवणीच्या सुरात म्हणाली. कारण पहिल्यांदाच आबाने तिला घराच्या बाहेर काढलं होतं आणि असं काही त्यांच्या कानावर पडलं तर लग्न झाल्याशिवाय तिला कुठेच पाठवणार नाहीत. नाही सांगणार, त्याने लगेच उत्तर दिलं. ती हरवली ही गोष्ट तिच्या घरी कळाली तर उद्याच्या उद्या ती निघून जाईल. एवढी मोठी रिस्क तो कसा घेऊ शकेल?
तशी ती रिलॅक्स झाली. घराची आठवण जरी येत असली तरी इतक्या लवकर इथून जायचं नव्हतं. अजून काहीच पाहिलं नव्हतं, नीट सगळ्या सुखसुविधा अनुभवल्या नव्हत्या आणि लगेच जायचं मनाला कसं पटेल? लालची मन, बाकी काही नाही. जरा गाडी कुठेतरी थांबवता का? मला तहान लागली आहे, ती रस्त्याने इकडे तिकडे बघत घशावरून हात फिरवत म्हणाली. पाणी प्यायचे होते. आत्ता कुठे मन शांत झालं होतं म्हणून तिच्या लक्षात आलं की तिचा घसा कोरडा पडलेला आहे. जेवण झाल्यानंतर तिने पाण्याचा एक घोटसुद्धा पिला नव्हता. जीवाची घालमेल होऊ लागली. ओ सॉरी. काळजीने त्याच्या लक्षातच आलं नाही की तिला तहान भूक लागली असेल. आता ती बोलल्या बोलल्या त्याच्या लक्षात आलं. लगेच त्याने काळजीने गाडी बाजूला घेत थांबवली. तिने बाहेर पाहिलं तर सुनसान रस्ता होता आणि इथे कुठे पाण्याची बॉटल भेटणार म्हणून ती प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघतच होती की त्याने त्याच्या बाजूने पाण्याची बॉटल काढली. धर. त्याने पटकन बॉटलचं झाकण करून तिच्या समोर धरली. ती पटकन बॉटल घेऊन पाणी पिऊ लागली. जणू कुठल्या वाळवंटामधून जाऊन आली असेल इतकी तिला तहान लागली होती. भूक लागली असेल ना, आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून घरी जाऊया, तो गाडी स्टार्ट करत नॉर्मल टोनमध्ये म्हणाला. काय? नाही नाही, घरी घ्या, हॉटेलमध्ये नाही. नाहीतरी तुम्हाला भूक लागली असेल तर एकटेच हॉटेलमध्ये जा. मला घराचा पत्ता सांगा, मी रिक्षा करून जाईल. ती लगेच नाचा पाढा बोलून पटकन म्हणाली. तो कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. तो तिच्या काळजीने बोलला होता आणि ही त्याला एकट्याला जेवण करून ये म्हणत होती. कसं होणार अवंतीबाईचं? किती पेशन्स लेवल ठेवावे लागतील हे त्या कबीरलाच माहीत. एक्सक्यूज मी, तुझ्या छोट्याशा डोक्याला कधीतरी आराम देत जा. माझ्याशी बोलताना तर तुझ्या चेहऱ्यावर फक्त माझ्याबद्दल अविश्वासच का दिसतो? हां, टेल मी. त्याच्या मनात प्रश्न आला तसं त्याने रागाने जबडा घट्ट करत विचारलंच. आवडलं नव्हतं त्याला छोट्या गोष्टीवर तिने लगेच रिॲक्ट केलेलं. त्याचा आवाज थोडा वाढला म्हणून ती ओठ दाबून त्याला एकटक बघू लागली. तोही तिच्या डोळ्यात रोखून बघू लागला. ते म्हणजे घरी ताईसोबत जेवण करू, असं घरी गेलो की मग आपण सगळेच हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ. त्यांना एकतर सोडून कसं जेवायचं? ती अडखळत हसत शब्द फिरवत जे जे तोंडात येईल ते बोलू लागली. मग लगेच घाबरून गेलं होतं मन. कारण खरंच होतं, त्याच्यासोबत हॉटेलमध्ये बिलकुल जायचं नव्हतं. कधी कुठल्या मुलासोबत हॉटेलमध्ये गेलीच नव्हती. म्हणजे हॉटेलमध्ये जेवण करायला जाणं ही गोष्ट तिच्यासाठी नवीन होती. धाब्यावर, गाड्यावर खूप काही खाल्लं होतं, पण अजून असं मोठ्या हॉटेलमध्ये कधीच गेली नव्हती. त्याने सुस्कारा सोडत बाहेर बघून पुन्हा तिच्याकडे बघून किंचित भुवया आकसून बघू लागला. तिने लगेच नजर झुकवली. मी फक्त तुझ्यासाठी हॉटेलमध्ये जात होतो. तुला भूक वगैरे लागली असेल, सवय आहे ना तुला लवकर जेवायची. तो दात आवळत बॉक्स टाईप हसत म्हणाला. तिची झुकलेली नजर बघूनच तो स्वतःच्या रागावर कंट्रोल करत होता. कारण त्याचा आवाज जसा वाढला तसा तिचा चेहरा उतरला होता. 2-3 दिवसात त्याने नोटीस केलंच होतं. 7-8 वाजता तिला जेवण लागायचं म्हणजे CCTVच्या कॅमेऱ्याचा सध्या त्याला जास्त उपयोग होत होता. हो, पण मला घरी गेल्याशिवाय जेवण घशाखाली उतरणार नाही. सकाळपासून मी घराबाहेर आहे. ती बारीक चेहरा करून खालचा ओठ बाहेर काढून म्हणाली. घरीच जाऊया, चुकलं माझं. त्याने रागात गाडी फास्ट रिव्हर्स घेतली. ती डोळे मोठे करून सीटला घट्ट पाठ रोवून पुढे बघू लागली. नंतर पुढे जाताना सॉफ्ट जाऊ लागली. तसं तिने श्वास घेत त्याच्यावर तिरका कटाक्ष टाकून पाय खाली सोडत नीट चापून चोपून बसली. अचानक शांत वातावरणात तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. तसं कबीर गोंधळून तिच्या मोबाईलला बघू लागला. तिने पटकन मोबाईल हातात घेतला. ती पण स्वतः दचकलीच होती. रात्रीचं तिने रिंगटोन चेंज केली होती आणि दिवसभर तर फोन वाजला नव्हता. ही काय दररोज देवाची रिंगटोन चेंज करत असते की काय? भजन कीर्तनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे वाटतं. त्याच्या मनात प्रश्न आला आणि त्याने दीर्घ श्वास घेत डोळ्यांची उघडझाप करत किंचित मान हलवली. हां बोल मंजू. तिने कॉल रिसीव्ह करत कानाला लावला. मी आत्ताच घरी पोहोचले. तू कुठेपर्यंत पोहोचली? मंजिरी किचनमध्ये कुकर लावायची तयारी करत म्हणाली. घरी आल्या आल्या पहिले तिने अवंतीला कॉल लावला. 1 मिनिट. आपण घरी कधीपर्यंत जाऊ? तिने कानावरचा मोबाईल काढत तिच्याकडे बघत म्हणाली. 20-25 मिनिटमध्ये जाऊ. त्याने निर्विकार चेहऱ्याने पुढे बघतच उत्तर दिलं. त्याचा पूर्ण मूड तिने स्पॉईल केला होता. मी नंतर कॉल करते, कोणाचा तरी फोन येत आहे. अवंती बोलत कानावरचा मोबाईल काढत बघते तर हेमाचा फोन येत होता. तसं ती डोळे मोठे करून तोंडावर हात ठेवते. फोन चालू झाल्यावर पहिले तिला फोन करायचं होतं, पण कबीरसोबत बोलताना विसरूनच गेली होती. ते ताईचा फोन आला आहे. मी काय सांगू? तुम्ही माझ्यासोबत घरी आला की ती प्रश्न करणार ना. तुम्ही कुठे भेटला म्हणून. लवकर बोला, काय सांगू? अवंती गडबडून त्याच्याकडे बघत म्हणाली. ते तू ठरव, त्याने इग्नोर टोनमध्ये सांगितलं. तिने मंजिरीचा फोन कट केला. तोपर्यंत हेमाचा फोनसुद्धा बंद झाला होता. ती कॉल लावतच होती की
फोन वाजला तसं त्याने कोपर खिडकीला टेकून कपाळाच्या बाजूला 2 बोटांनी प्रेस करू लागला. त्याच्या आयुष्यात त्याला इरिटेट करणारी व्यक्ती अवंती पहिलीच होती. म्हणून तिला हँडल करता करता त्याला नाकी नऊ येणार होते. हेमाचाच कॉल होता. "अगं अवंती, कुठे गायब झाली? मान्य आहे ते तुला कोणाचं बंधन नाहीये, म्हणून कशी पण वागशील का? हां, एक साधा कॉल करून सांगता येत नाही का मला उशीर होणार आहे, मी इथे आहे तिथे आहे?" पण नाही, स्वतःच्याच मनाचं करायचं असतं. कोणाची काळजी नाही आहे, स्वतःमध्येच धुंद आहे. अवंतीने कॉल रिसीव्ह केल्या केल्या हेमा तिच्यावर बरसली. ते मोबाईल बंद पडला होता, म्हणजे चार्जिंग संपली होती. अवंती गडबडून बोलू लागली. डोळ्यात लगेच पाणी भरलं होतं. श्वास रोखून डोळ्यातलं पाणी थांबवत होती. ती कशी आहे, घरी कधी येणार, हे काहीच न विचारता फक्त तिची जबाबदारी आहे हेच तिच्या बोलण्यातून जाणवून आलं होतं. तिच्या मोबाईलचा आवाज बाहेर येत असल्यामुळे कबीरला हेमा काय बोलली ते सगळं ऐकून गेलं होतं. त्या काळ्याभर डोळ्यात पाणी बघून कसं तरीच झालं. "अगं हेमा, पहिले ती कुठे आहे, कशी आहे, घरी कधीपर्यंत येणार ते विचार." अमित चिडत नकारार्थी मान हलवत तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेत म्हणाला. हेमाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अवंतीला एवढी इम्पॉर्टन्स अमितकडून भेटेल वाटलं नव्हतं. "हॅलो अवंती." अमितने हेमावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि शांतपणे म्हणाला. हॅलो, ते मोबाईलची चार्जिंग संपली होती, मी घरीच येत आहे." अमित पण ओरडतो की काय वाटून ती घाबरतच बडबड करू लागली. "कुठे आहेस? तू ठीक आहे ना?" अमितने शांतपणे विचारलं. तसं तिने पटकन मान फिरवून बाहेर बघून गालावर आलेले पाणी पुसलं. जवळची हेमा होती, पण अमितने प्रेमाने विचारलं तर भावनांना रोखू शकले नाही. हो, ते ठीक आहे." ती कंठ दाटून श्वास घेत बोलतच होती की तिच्या कानाचा मोबाईल ओढला गेला. तसं ती दचकून मान फिरवून अविश्वासाने त्याच्याकडे बघू लागली. "हॅलो दादा." कबीरचा आवाज आला. तसं अमितला शॉक लागला. "कबीर तू? अवंती तुझ्यासोबत आहे?" अमित शॉक होतच विचारून हेमाकडे बघू लागला. हेमाच्या चेहऱ्यावर रागीट भाव आश्चर्यात उतरले होते. "ओ." अवंती बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवले. क्षणात त्याचा गार बोटांचा स्पर्श ओठांवर होताच तिची धारेसारखी जीभच थंडगार झाली. ती श्वास रोखून त्याच्या बोटाला बघू लागली. कानात थंडगार वारं जाऊन कान गार पडू लागले. एका बोटाचं वजन तिच्या नाजूक ओठांवर तिला खूपच जाणवू लागले होते. "हो, मी तिच्यासोबतच आहे. 20-25 मिनिटमध्ये घरी येतोय." त्याने बोलत त्याचं बोट मागे घेत मोबाईल समोर पकडत स्टेरिंग फिरवत नजर समोर ठेवत म्हणाला. आधीच एसीचा इफेक्ट गाडीमध्ये जास्त प्रमाणात होता आणि आत्ता त्याच्या हलक्याशा स्पर्शाने पूर्ण अंग गोठल्यासारखं झालं होतं. "ती तुला कुठे भेटली? तिच्यासोबत तू काय करत आहे? तुम्ही दोघे कुठे आहात?" अमितला प्रश्न पडले तसं तो एकावर एक प्रश्न विचारू लागला. अमितच्या आवाजाने अवंती भानावर आली. घाबरून त्या मोबाईलला बघू लागली. कोण काय विचार करेल ह्याची भीती वाटत होती. हेमा अजून काय लेक्चर देते का म्हणून टेन्शन आलं होतं. "दादा, जास्तच प्रश्न विचारले असं वाटत नाही का?" कबीर हलकं हसत म्हणाला. "तेवढे प्रश्न पडले म्हणून तर विचारत आहे ना." अमित केसांमधून हात फिरवत म्हणाला. "कबीरसोबत अवंती काय करत आहे? ती तर तिच्या मैत्रिणीसोबत गेली होती ना?" हेमाचा गोंधळलेला आवाजसुद्धा त्याच्या कानावर पडला. तसा अवंतीला घामच फुटला. "अवंती तिच्या फ्रेंडसोबतच होती, पण तिची गाडी सिग्नलला बंद पडली होती. मी पण त्याच वेने जात होतो. सो आता अवंती माझ्यासोबत आहे. आम्ही थोड्या वेळात घरी येत आहे. पूर्ण डिटेल घरी आल्यावर सांगेल." कबीर बोलून तिच्याकडे बघत ओठ रुंदावून भुवया उंचावून बघू लागला. "ओ." हेमा ओठ गोल फिरवले. "ओके, हळूया." अमित विचार करत म्हणाला. त्याचं बोलणं तर त्याच्या मनाला 1% सुद्धा पटलं नव्हतं. "प्रॉब्लेम सॉल्व्ह." तो मोबाईल तिच्यासमोर खांदे उडवत म्हणाला. तसं अवंती चकित होत ओठांवर हळूच हसू आणत त्याच्याकडून मोबाईल घेत बाहेर बघू लागली. इतक्या वेळात काय सांगायचं? दोघं घरी गेल्यावर कोण काय बोलेल? किती सारे मनात प्रश्न होते. ते क्षणात नाहीसे झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तो गालात हसला. मगाशी तिच्या डोळ्यातून पाणी आलं तर त्याला आवडलं नव्हतं. ती आता त्याला किती इरिटेड पर्सन वाटली तरी तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचा त्याला खूप फरक पडत होता हे त्याला प्रकर्षाने जाणवलं. "ओ ऐका, मी ते गाडी थांबवा ना." ती बाहेर बघून त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने गाडीचा स्पीड कमी करत तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागला. "ते मला भूक लागली. वडापाव खायचा?" ती खिडकीचं बटन प्रेस करत बाहेर बोट दाखवत म्हणाली. त्याचीही नजर तिच्या नजरेने बाहेर गेली तर रस्त्याने स्टॉल होते. "इथे?" तो कपाळावर आठ्या पाडून विचित्र नजरेने तिच्याकडे बघून म्हणाला. कुठे तो तिला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची स्वप्न बघत होता, पण ते तर पूर्ण होऊ शकत नाही. पण त्याच्यापेक्षा विचित्र प्रकार म्हणजे स्टॉलवर त्याची गाडी उभं राहणं. "वा, किती सुंदर घमघमाट सुटला आहे. 5 मिनिटं थांबवा, मला खूप भूक लागली आहे. 2 वडापाव घेऊन येता का?" ती एक्सायटेड होत बाहेरच्या स्टॉलकडे बघत म्हणाली. तोंडाला पाणी सुटलं होतं आणि
दुपारी थोडंसं खाल्ल्यामुळे आत्ता तर कडकडून भूक लागल्यासारखं तिला जाणून येत होतं. मी? तो भुवया ताट करत बाहेरचा एरिया बघत थोडा मोठ्याने म्हणाला. नाही, ते मी आणते, मी जाऊन आणते. त्याचा मोठा आवाज बघून ती पटकन गोंधळून म्हणाली, घाबरली लगेच. आपण कसं त्याला ऑर्डर देऊ शकतो? आत्तापर्यंत भूक नव्हती आणि आत्ता लगेच कशी काय भूक लागली? ती बोलल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जास्तच रिॲक्ट झालो. वडापाव खायचा राहून गेला हो. ते आम्ही ठरवलं होतं संध्याकाळी जाऊन चौपाटीवर पावभाजी, भेळ, वडापाव खायचं. पण ह्या देवाने माझा वेगळाच प्लॅन आखला होता. ती वर तोंड करत चिडून म्हणाली. तिचं ते नाटकी चिडून बोलणं बघून त्याच्या चेहऱ्यावरचे आकसलेले स्नायू रिलॅक्स झाले. मी इथे गाडी थांबवू शकत नाही, लोकल एरिया आहे. तो स्टेअरिंगवर असलेल्या हाताची स्लीव्ह दुसऱ्या हाताने थोडीशी वर ओढत म्हणाला. शेवटी त्याच्या इज्जतीचा प्रश्न होता. अशी कशी त्याची गाडी कुठेही थांबू शकते? ते तुम्ही उतरू नका, मी लगेच जाऊन आणते. ती पटकन ऑकवर्ड हसत म्हणाली. शेवटी तो एवढा मोठा बिझनेसमॅन आणि आपल्यासाठी कशाला उतरून आणेल असं वाटलं. पण बिचारीला कुठे माहीत होतं, हाय क्लास लोकांची आवड निवड जागेवर डिपेंड असते. माझी कार अशा साध्या स्टॉलसमोर उभी राहणं शक्य नाही. तुला भूक लागली असेल तर आपण हॉटेलमध्ये जाऊ. नाहीतर इतका वेळ जशी शांत बसली होती तशी शांत बस. घर जवळच आहे. तो समोर बघत निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. तसा तिचा चेहरा झिरमुसला. एक वडापावसाठी ह्यांची काय इज्जत जाणार आहे वाटून गेलं. हेमाचं बोलणं आठवले तसा अजूनच तिचा चेहरा थोडा सिरियस झाला. हे सगळे एकाच विचाराचे आहेत का? त्यांच्या बरोबरीच्या लोकांशीच फक्त संबंध ठेवतात का? बाकीचे माणसं त्यांच्यासाठी काहीच नाही का? एक स्टॉल तिच्या नजरेसमोरून जात होते. तिने ओठ दाबून तिची इच्छा पोटात दाबून ठेवली. तिने एक नजर त्याच्याकडे एकदा आशेने पाहिलं, पण त्याने त्याची रस्त्यावरची नजर किंचितशी सुद्धा हलवली नाही. सगळे स्टॉल जाऊन आता हायवे लागला तशी इच्छासुद्धा मरून गेली. नंतर दोघांमध्ये काहीच बोलणं झाले नाही. ती मोबाईल बघत होती आणि तो विचार करतच गाडी चालवत होता. पहिल्यांदा तिने काहीतरी मागितलं आणि दिलं नाही म्हणून मनाला लागलं होतं. नंतर दोघांमध्ये काहीच बोलणं झाले नाही. ती मोबाईल बघत होती आणि तो विचार करतच गाडी चालवत होता. पहिल्यांदा तिने काहीतरी मागितले आणि दिलं नाही म्हणून मनाला लागलं होतं. गेट जेव्हा ओपन झालं तेव्हा अवंतीची नजर समोर गेली. ते घरी पोहोचले होते. त्याने गाडी थांबवली तसं लगेच एक गार्ड पळतच मागे आला. तो उतरला तशी ती पण घाई गडबडमध्ये उतरू लागली. सर, हे आत ठेवायचं का? गार्डच्या हातात एक बॅग होती. त्याने रिकामा हात पुढे करत विचारलं. त्या मॅडमला द्या. तो गाडीची चावी त्याच्याकडे देत अवंतीकडे बघत म्हणाला. ती डोळ्यांची उघडझाप करत चेहऱ्यावर आलेली केस मागे घेत त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली. गार्ड लगेच तिच्या दिशेने येत तिच्यासमोर बॅग धरतो. ती ब्लँक होऊन त्या बॅगकडे बघत त्या गार्डच्या हातातून घेत कबीरकडे बघू लागली. वडापाव आहे. तो गालात हसत तिच्या जवळ येत म्हणाला. तसं तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि ती त्या बॅगला बघू लागली. सॉरी, तुला भूक लागली असून मी गाडी उभी केली नाही. तो दिलगिरी व्यक्त करत शांत आवाजात म्हणाला. ते नाही, थँक्यू. ती चेहऱ्यावर मोठी स्माईल आणत खुश होत बॅग ओपन करत म्हणाली. त्याने 2 मिनिटांसाठी गाडी थांबवली नाही म्हणून चेहरा पडला होता. राग नव्हता आला, पण त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. पण त्याने घरी आल्या आल्या आपल्यासाठी वडापावची अरेंजमेंट केली ते बघून मनातून हसू पसरलं होतं. तिचं निरागस हसणं बघून कुठे त्याच्या मनाला शांतता लाभली होती. तिने खुश होत चालता चालता बॅग ओपन करून त्यातला वडापाव काढला. तसं त्याने अंगठा कपाळावर घासत इकडे तिकडे पाहिलं. 2 पावलावर दार होतं. तेवढे पण हिला पेशन्स नाही का? खूप छान आहे. ती एक घास तोडत मागे वळून त्याच्याकडे बघत म्हणाली. हां. त्याने भुवया आकसून ऑकवर्ड स्मित करत हुंकार भरला. ती थोडी पळतच गार्डनमधल्या चेअरवर बसत तिची पर्स बाजूला ठेवून कॉफी टेबलवर ती बॅग ठेवली आणि त्यातून तळलेल्या मिरच्यासुद्धा घेत खाऊ लागली. पोटात कावळे ओरडत होते तर कुठे हळूहळू शांत होऊ लागले होते. तो पॅन्टच्या खिशात हात सरकवत हसत नकारार्थी मान हलवत तिच्याकडे बघतच राहिला. एका वडापावने ती इतकी खुश होईल वाटलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस आणि खट्याळ हसू बघून किंचित मन सुखावून गेलं होतं. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कसं हळूहळू अवंती कबीरवर इम्प्रेस होईल आणि कसं हळूहळू कबीर पण अवंतीला जवळून ओळखेल कळेल आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागात.